शासकीय ITIचं त्यातून नामांकन सोहळा पार पडलेला आहे, त्याचं काय प्रतिक्रिया असते? मनापासून आनंद आहे, समाधान आहे की करमाळा मांगीच्या मध्यभागी असलेल्या करमाळ्यातील ITIच्या या भूमीला, या संकुलाला आपल्या सगळ्या करमाळा तालुक्याचं वैभव असलेले आणि ज्यांनी करमाळ्याला संपूर्ण देशामध्ये ओळख निर्माण करून दिली त्या आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय स्वर्गीय मदनदासजी देवी साहेब यांचं नाव दिलं गेलं. आम्ही करमाळाकर शासनाचे यासाठी मनपूर्वक आभार मानतो आणि आज अतिशय देखणा कार्यक्रम इथे झाला. त्या कार्यक्रमामध्ये फक्त उद्घाटन नव्हतं किंवा फक्त नामांतरण नव्हतं, खूप चांगला शब्द दिला गेला. येत्या काळामध्ये संकुलाला निधी मिळणार आहे, नवे कोर्सेस सुरू होणार आहेत, खास करून महिला भगिनींच्यासाठी त्या ज्याही कुठल्या कोर्सची मागणी करतील तो उपलब्ध करून देण्याची तयारी आदरणीय मंत्री महोदय मंगलप्रभाजी लोढा साहेबांनी इथे शब्द दिला. त्यासाठी आम्ही सगळेजण त्यांचे आभार. साहेब, सध्या मांगी तलावाच्या पाण्याचा प्रश्न पेटलेला पाहायला मिळतोय. शेतकऱ्यांकडून विरोध केला जातोय. रामदास शिंदे, आपले राम शिंदे साहेब, त्यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांचं समाधान झालेलं आहे. त्यावरती भविष्यामध्ये आपल्याकडून कशा पद्धतीने पावली याच्या आधी आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे. दुर्दैवानं 2 दिवसापूर्वी इथं ग्रामस्थांनी आणि सर्व मांगी तलावाच्या आसपास क्षेत्रात असलेल्या लाभ घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी जो मोठा आवाज या विरोधामध्ये उचलला. मी कामानिमित्त बाहेर असल्यामुळं मला तिथे येता आलं नाही, परंतु माझी भूमिका मी लेखी पद्धतीनं आदरणीय मुख्यमंत्री महोदय, आदरणीय जलसंपदा मंत्री आणि आदरणीय पालकमंत्री या तिघांनाही कळवलेली आहे. मी स्वतः बोललेली आहे आणि आज पुन्हा सांगते की राजकारण बाकी गोष्टी यानंतर येतात. पहिल्यांदा भागाचं अस्तित्व असतं आणि भागाचं अस्तित्व म्हणजे फक्त त्या गावाचं नाव, ते तळं नाही, तर त्या तळ्यातलं पाणी, त्या तळ्यामध्ये गेलेल्या माझ्या लोकांच्या जमिनी आणि त्यांचा असलेला पाण्यावरचा अधिकार, हे आमचं अस्तित्व आहे आणि हे अस्तित्व आम्ही कुठेही कधीही जाऊ देणार नाही. आमचा विरोध कोणाला पाणी देण्याला नाही, परंतु ज्या पाण्यावरती मांगी आणि आसपासच्या क्षेत्राचा 12 गावच्या पाणीपुरवठा योजनेचा अधिकार आहे ते आमच्या हक्काचं पाणी आम्ही कुठेही जाऊ देणार नाही. आमची मागणी साधीशी आहे, युनिव्हर्सिटीज व्हाव्या, त्यांना पाणी दिलं जावं, त्याशिवाय मुलं शिकणार नाहीत. परंतु त्यासाठी दिलं जाणारं पाणी पहिल्यांदा मांगी तलावाची क्षमता वाढवावी, मी लेखी दिलेलं आहे. मांगी तलावाची क्षमता वाढवावी, 1.5 TMC पाणी आणखीन आणावं, 1 TMC वाढीव पाणी आम्हाला द्यावं, इथल्या बाधित क्षेत्राला द्यावं आणि अर्धा TMC पाणी निश्चितपणे बाहेर द्यायला, युनिव्हर्सिटीजला द्यायला किंवा इतर ठिकाणी द्यायला आमचा विरोध. सभापती शिंदे यांनी कुकडी लाभ क्षेत्रामध्ये मांगी तलाव असल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. याबाबत आपल्याला काय माहिती आहे? हा खरं म्हणजे नरोवा कुंजरोवा प्रश्न आहे. विषय असा आहे की कुकडी हा प्रचंड मोठा आशिया खंडातील खूप मोठा कॅनॉलचा भाग हा कुकडी आहे. प्रत्यक्ष पाहिलं तर मांगी तलाव हा कुकडीच्या लाभक्षेत्रामध्ये यावा आणि रितसर भरून मिळावा यासाठी आदरणीय स्वर्गीय दिगंबरराव बागलमामांनी मोठी मोहीम उभा केली आणि त्यांच्या काळामध्ये स्वतःच्या मनगटातला जोर दाखवून त्याच्यानंतर आदरणीय श्यामल ताई बागल यांच्या काळामध्ये त्यांनी शासनाच्या पाठीमागे स्वतःचा तगादा लावून इथपर्यंत पाणी आणलं. परंतु हे पाणी फरक आहे, मला माहीत नाही असे शब्द का वापरले गेले. कुकडी क्षेत्रामधील पावसाच्या काळामध्ये असणारं अतिरिक्त पाणी आत्ता मांगी तलावामध्ये येतं आणि म्हणूनच आमचा विरोध हे पाणी कुठेही नेण्यासाठी आहे, कारण हे अतिरिक्त पाणी आमच्यासाठी राखीव आहे आणि हा आमचा वाटा आम्हाला जेव्हा वरती अतिरिक्त होतं तेव्हा मिळतो. त्यातूनही जर वाटा घेतला गेला तर ते चुकीचे आहे आणि अर्थात मांगी तलाव हा कुकडी क्षेत्रामध्ये यावा अथवा रिटेवाडी योजना होऊन त्याच्यातून आम्हाला पाणी मिळावं. कुठल्या तरी योजनेच्या अंतर्गत मांगी तलाव येऊन जो भाग आज करमाळा तालुक्यामधला 35 ते 40% पाण्याअभावी आहे त्याला पाणी मिळावं याच्या. सध्या आपण पाहतो की करमाळ्यामध्ये एकंदर तेल रोकले रस्त्याच्या ज्या विकास निधी आहे त्याचा श्रेयवाद पाहायला मिळतो. आमदार नारायण पाटील गट असेल व तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील सोशल मीडियामध्ये पोस्टर वार पाहायला मिळते. नेमकं काय आमदार नारायण पाटीलमध्ये तो निधी मी आणला जातो काय? मला असं वाटतं की कुठेतरी आपण फार वेगळी युद्ध लढत चालतो. याच्या आधी 10 वर्ष आम्ही सत्तेत नव्हतो आणि मी तर मान्यच करते की 10 वर्ष आम्ही काम नाही करू शकतो, कारण ना आम्ही आमदारकीच्या पदावरती होतो ना आम्ही ज्या पक्षात होतो तो पक्ष सत्तेमध्ये होतो. सुदैवानं यावेळेला योगायोग जुळून आला, पक्षाने ताकद दिली. मला असं वाटतं की जर हे काम व्हायचं होतं तर याआधी आमदारकीच्या काळात ते झालं असतं, ते तेव्हा का नाही झाला माझा सरळ साधा प्रश्न आहे. आणि मला
माझ्या वक्तव्यामध्ये मी कुठेही श्रेय घेतलेलं नाही. हे श्रेय सर्वस्वी भाजप सरकारचं आहे, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आहे, आदरणीय गोरे साहेबांचं आहे आणि ते ज्यांना ताकद देत आहेत त्यांचं आहे. आता मला याच्यापेक्षा पुढं काही बोलायचं नाही, परंतु मला निश्चितपणे सांगायचं की करमाळ तालुक्यामध्ये केम भागामध्ये प्रचंड मोठी मागणी गेली कित्येक वर्षापासून रस्त्यांची आहे. आज तिथला व्यापारी वर्ग असेल, आज तिथले कुंकाचे कारखानदार असतील, हे रेल्वे आणि रस्ते या दोन प्रश्नांमध्ये एवढे प्रचंड पिसून गेलेले होते. जेव्हा जेव्हा ज्याला सत्ता मिळाली त्या त्यावेळेला त्यांनी जर प्रयत्न केला असेल तर मागच्या 10 वर्षात तसे काम झालं असतं. ज्या अर्थी काम आज झालं आहे, मला वाटत नाही की वेगवेगळ्या बोलायची आवश्यकता आहे. फक्त एवढं निश्चित सांगते की एवढ्याच कामाने केम गावाचा संपूर्ण विकास झाला आहे असं नाही. आणखी कित्येक रस्ते प्रलंबित आहेत आणि आपण मागणी करतो आणि ते निश्चितपणे लवकरात लवकर येतील याचा प्रयत्न आमचा राहील. करमाळा शहरामध्ये 4-5 दिवसांनी पाणी पुरवठा यामध्ये नागरिक जे आहेत ते समजत नाही. या संदर्भात काय आपण अतिशय सदोष पद्धतीनं पाणी वाटप, पाणी नियोजन केलं जातं आहे. या बाबतीमध्ये निश्चितपणे आम्ही स्वतः पुढाकार घेतो आहोत. विषय असा आहे की आपल्या उशाशी धरण आहे, आपल्या तालुक्यातली 33 गावं धरणाखाली आपण घालवलेली आहेत आणि जवळ पाणी असताना पाणी पुरवठ्याला दुसरा कुठल्याही अडचणीचा भाग नाही, परंतु सदोष व्यवस्थेमुळे हा सगळा प्रकार होतो आहे. इथं सत्ता राजकारण बाजूला सोडून आम्ही स्वतः बोलतो आहोत नगराध्यक्षांशी सुद्धा की या बाबतीमध्ये आपण सगळेजण एका प्लॅटफॉर्मवरती येऊन काय करता येईल जेणेकरून शहर असे 4-4 दिवस बिना पाण्याचं राहू नये यासाठी आपण सगळ्यांनीच मिळून प्रयत्न केला पाहिजे आणि आम्ही त्यासाठी प्रयत्न करतो.